हॅलो. 12वी मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा सहर्ष स्वागत. आज आपण लॉजिक चॅप्टरमधील काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकमध्ये वापरले जाणारे अँड, ऑर, सिंगल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन यासारखे कनेक्टर किंवा ज्यांना आपण ऑपरेटर म्हणतो यांची माहिती घेतली. तसंच त्यांचे ट्रूथ टेबल कसं तयार करायचे, शॉर्टकट्स कसे लक्षात ठेवायचे हेही बघितलं. आज या ट्रूथ टेबलचा वापर करून आपल्याला काही सम्स सोडवायचे आहेत. त्यासाठी एक्झरसाइज 1.2मधला क्वेश्चन नंबर 2मध्ये युजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग इक्विव्हॅलन्स असा एक क्वेश्चन आहे. आता इक्विव्हॅलन्स मीन्स जे आत्तापर्यंत आपण 11वीपर्यंत बघितलं आहे, लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट साईड, याला म्हणतात इक्विव्हॅलन्स. फक्त इथे थोडासा एक फरक आहे. इथे इक्वल टू साईन न वापरता इथे ट्रिपल हॉरिझॉन्टल लाईन्स वापरतात. इक्वलच्या ऐवजी इक्विव्हॅलन्स हा त्याचा अर्थ होतो. आता ह्याच्यामध्ये चौथा जो क्वेश्चन दिलेला आहे, पाचवा क्वेश्चन जो दिला आहे, क्वेश्चन 2मधला पाचवा पार्ट, पी और क्यू इन ब्रॅकेट इम्प्लाइज आर इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर, असा तो क्वेश्चन आहे. आता इथे तुम्हाला लॉजिकमधले सगळे ऑपरेटर्सचे शॉर्टकट्स वापरावे लागणार आहेत. तर ते शॉर्टकट्स तुम्ही मागच्या लेसनच्या वेळेस व्यवस्थित तयारी केली असेल अशी अपेक्षा आहे. आपल्याला लेफ्ट साईडचं स्टेटमेंट आणि राईट साईडचं स्टेटमेंट इक्वल आहे, इक्विव्हॅलंट आहे हे दाखवायचं आहे. यासाठी पहिल्यांदा आपण लेफ्ट साईडच्या स्टेटमेंटचं ट्रूथ टेबल तयार करू. आता मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं आहे की ट्रूथ टेबल तयार करायचं असेल तर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्सचं गणित कसं करायचं. आता लेफ्ट साईडला पी क्यू असे दोन स्टेटमेंट्स आहेत. म्हणजे दोन स्टेटमेंट्स आहेत, म्हणजे टोटल नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 2 म्हणजे 4 होतील. सॉरी, पी क्यू आणि आर असे तीन आपल्याकडे स्टेटमेंट्स आहेत. म्हणजे 2 म्हणजे 8 नंबर ऑफ रोज होतील. आता कॉलमसाठी नंबर ऑफ स्टेटमेंट्स प्लस ऑपरेटर असं गणित आहे. परत नंबर ऑफ स्टेटमेंट्स 3, ऑपरेटर 2 आहेत, एक ऑर आहे आणि एक सिंगल इम्प्लिकेशन, म्हणजे 3 आणि 2 5, जे एकूण 5 कॉलम्स आणि 8 रोज. आता ह्या रोजमध्ये हेडिंगचा रो विचारात घेतलेला नाही. जर का हेडिंगचा विचारात घेतला तर 9 होतील रोज. आता हे कसं तयार केलेलं आहे ते बघा. पहिले ते पी क्यू आर हे कॉलम कसे तयार केलेत. पी क्यू आर हे 3 स्टेटमेंट्स आहेत. आपण वेगवेगळे ऑप्शन्स इथे विचारात घेतलेत. पहिल्या ऑप्शनमध्ये आपण तीनही ट्रू असण्याची शक्यता आहे. नंतरच्या 3 याच्यामध्ये 3 रोजमध्ये 3पैकी 2 ट्रू आणि 1 फॉल्स असण्याची शक्यता आहे, हे गृहीत धरलं आहे. नंतरच्या 3 रोजमध्ये 2 फॉल्स आणि 1 ट्रू असण्याची शक्यता गृहीत धरली आहे. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये तिन्हीही फॉल्स असं आपण गृहीत धरलं आहे. आता चौथा कॉलम जो आहे पी और क्यू, हा कॉलम भरताना आपण ऑर या ऑपरेटरचा शॉर्टकट लक्षात ठेवला आहे. ऑर ऑपरेटरचा शॉर्टकट काय आहे, दोन्हीपैकी कोणीही ट्रू असलं, एक जरी ट्रू असला तरी आन्सर याचं काय असणार आहे, ट्रू असणार आहे. पी और क्यू, पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज बघित गेलो आहे. एक जरी ट्रू असेल तरी पी और क्यू या कॉलममध्ये आपण व्हॅल्यू टी लिहिली आहे. दोन्हीही एफ असतील तरच आपण इथे व्हॅल्यू काय घेतली आहे, एफ घेतली आहे. शेवटच्या रोमध्ये तुम्हाला तसं दिसेल, पी आणि क्यू दोन्ही एफ आहे म्हणून त्याचा आन्सरसुद्धा काय घेतलं आहे, एफ घेतलं आहे. आणि शेवटचा कॉलम आहे पी और क्यू इम्प्लाइज आर, सिंगल इम्प्लिकेशन. आता सिंगल इम्प्लिकेशनचा परत आपल्याला एक शॉर्टकट माहिती आहे. सिंगल इम्प्लिकेशनचा शॉर्टकट काय, टी इम्प्लाइज एफ इज ओनली एफ अदरवाईज इट इज ऑलवेज ट्रू. म्हणजे टी
पी और क्यूची व्हॅल्यू टी आहे आणि आरची व्हॅल्यू एफ आहे, अशाच रोमध्ये फक्त आन्सर एफ आहे. बाकी सर्व ठिकाणी आन्सर ट्रूच राहील. म्हणजे लेफ्ट हँड साईडचं जे आन्सर्स आहेत, पॉसिबल आन्सर्स आहेत, हाचा जो काय कॉलम आहे शेवटचा, या कॉलमला आपण तात्पुरतं नाव दिलं आहे ए. कॉलमच्या डोक्यावरती नाव लिहिलेलं आहे इथे ए. आता असंच एक आपण टेबल तयार केलेलं आहे राईट हँड साईडसाठी, ट्रूथ टेबल. परत बघाचं गणित, 3 स्टेटमेंट्स म्हणजे 8 रोज आणि 3 स्टेटमेंट्स आणि ऑपरेटर्स किती आहेत बघा. सिंगल इम्प्लिकेशन, अँड आणि परत सिंगल इम्प्लिकेशन. जे 3 ऑपरेटर्स आणि 3 हे स्टेटमेंट्स म्हणजे एकूण 6 कॉलम्स, 1 2 3 4 5 6. परत 6 रोज आणि 6 कॉलम्स. रोजमध्ये हेडिंगचा रो आपण विचारात घेतलेला नाही गणितामध्ये, तो आपण आपल्या सोयीसाठी तयार केलेला आहे. आता इथे आपण तयार करताना परत पहिल्यासारखं केलं आहे. पी क्यू आर ह्याच्या व्हॅल्यूज टी आणि एफच्या फॉर्ममध्ये लिहून घेतल्यात. नंतर तिसरा कॉलम पी इम्प्लाइज आर, परत सिंगल इम्प्लिकेशनचा शॉर्टकट वापरला. टी इम्प्लाइज एफ इज एफ अदरवाईज ट्रू. त्या फक्त दुसऱ्या रोमध्ये पी इम्प्लाइज आरच्या दुसऱ्या रोमध्ये फक्त किंमत एफ आली आहे आणि शेवटून दुसऱ्या रोमध्ये एफ आली आहे, बाकी सगळीकडे ट्रू व्हॅल्यू आली आहे. तसंच क्यू इम्प्लाइज आरला पण ते केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर, म्हणजे थोडक्यात 2 ब्रॅकेट्सचे जे काही आन्सर्स आहेत त्याच्यामध्ये अँड ऑपरेटर वापरला आहे. अँड ऑपरेटरचं परत आपल्याला शॉर्टकट माहिती आहे. इफ बोथ आर ट्रू देन आन्सर इज ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे चौथा कॉलम आणि 5वा कॉलममध्ये जिथे ते टी टी आहे त्याचंच आन्सर फक्त टी येईल. दोघांपैकी एक जरी एफ असेल तरी आन्सर एफ राहील. आता हा जो काय लास्ट कॉलम आहे हे त्या राईट हँड साईडचं आन्सर्स आहेत, म्हणून त्याला कॉलम नंबर बी म्हटलं आहे. आता इथे आपण दोन्ही लेफ्ट साईड आणि राईट साईडच्या दोन्ही ट्रूथ टेबलमधल्या लास्ट कॉलमचं म्हणजे आन्सरच्या कॉलमचं आपण सगळं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की कॉलम ए ऑफ लेफ्ट हँड साईड ट्रूथ टेबल इज इक्वल टू कॉलम बी ऑफ राईट हँड साईड ट्रूथ टेबल. म्हणजेच लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट साईड, म्हणजेच लेफ्ट साईडचं स्टेटमेंट इक्वेलंट टू राईट हँड साईडचं स्टेटमेंट. एकदम सिम्पल लॉजिक आहे, प्रोसेस सिम्पल आहे. ह्या पूर्ण ट्रूथ टेबलच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला 4 शॉर्टकट्स कायम लक्षात ठेवावे लागतील. अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर, सिंगल इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन. हे 4 ऑपरेटर्सचे जर शॉर्टकट लक्षात असतील तर तुम्हाला ह्या टाईपचा कुठलाही क्वेश्चन म्हणजे इक्वेलन्सचा कुठलाही क्वेश्चन सहज सोडवता येईल. तर इथे कुठेही जास्त कॅल्क्युलेशन हा प्रकार नाही आहे. 4 शॉर्टकट्सवरती हा सगळा चॅप्टर बेस आहे. आता तसंच आपण पुढच्या एका क्वेश्चनमध्ये बघणार आहोत की ह्याच ऑपरेटरच्या शॉर्टकटचा वापर कसा करता येईल अजून. दुसरा क्वेश्चन जो आहे, क्वेश्चन नंबर 3, एक्झामिन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी ऑर अ कॉन्ट्राडिक्शन ऑर अ कॉन्टिंजन्सी. आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय हे पहिल्यांदा विचार घेऊ. कुठल्याही स्टेटमेंटमध्ये सगळ्या पॉसिबिलिटीज टी आणि एफच्या विचारात घेतल्यानंतर जी काही वेगळे आन्सर्स मिळतात त्या आन्सर्सवरती आधारित आपण त्या स्टेटमेंटचा पॅटर्न ठरवतो. उदाहरणार्थ सगळी आन्सर्स जर टी आली ट्रू तर आपण त्याला म्हणतो टॉटॉलॉजी. सगळी आन्सर्स एफ म्हणजे फॉल्स आली तर त्या स्टेटमेंटच्या पॅटर्नला म्हणतो आपण कॉन्ट्राडिक्शन. आणि काही टी आणि काही एफ आली तर त्या स्टेटमेंटच्या पॅटर्नला म्हणतो आपण कॉन्टिंजन्सी. आता ही माहिती मी ह्या टेबलच्या शेवटी क्वेश्चनच्या शेवटी परत लिहिलेली आहे, ती तुम्ही व्यवस्थित वाचा. सगळ्यात सोपा प्रकार आहे हा. आता इथे तुम्हाला निगेशनचा पण वापर कसा करायचा हेही लक्षात येईल. परत आपण ट्रूथ टेबल तयार करणार आहोत. एकूण आपल्याकडे स्टेटमेंट्स आहेत पी आणि क्यू, 2 स्टेटमेंट्स म्हणजे नंबर ऑफ रोज 2^2 दॅट इज 4 एक्सक्लुडिंग हेडिंग रो. आणि ऑपरेटर्स किती आहेत बघा, सिंगल इम्प्लिकेशन, अँड, निगेशन, परत सिंगल इम्प्लिकेशन आणि परत निगेशन. 1 2 3 4 5 ऑपरेटर्स आणि 2 स्टेटमेंट म्हणजे असं एकूण 7 आहेत.
म्हणजे आपले नंबर ऑफ कॉलम्स 7 व्हायला पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7. हे गणित कुठेही चुकवायचं नाही. त्यामागचं कारण सांगतो. समजा रिक्वायरमेंटपेक्षा जास्त कॉलम्स किंवा जास्त रोज तयार केले तर परीक्षेच्या वेळेस वेळ कमी पडणार आहे आणि ते रिकामे कॉलम्स असेच राहणार. आणि जर कॉलम्स किंवा रोज कमी लिहिले तर मार्क कट होणार. त्या नंबर ऑफ रोजचं कॅल्क्युलेशन काय? नंबर ऑफ स्टेटमेंट्स रेस टू 2 आणि नंबर ऑफ कॉलम्सचं इक्वेशन काय? नंबर ऑफ स्टेटमेंट्स प्लस नंबर ऑफ ऑपरेटर्स. आता इथे पहिल्यांदा पी आणि क्यूचं कॉलम आपण भरून घेतलेत. 2 स्टेटमेंट्स आहेत. प्रत्येक स्टेटमेंटमध्ये टी आणि एफ दोन्ही ऑप्शन्स असणार आहेत. पहिल्यांदा आपण विचार केला दोन्ही ट्रू असतील. नंतर विचार घेतला पहिला टी दुसरा एफ. तिसऱ्या रोमध्ये पहिला एफ दुसरा टी आणि चौथ्या रोमध्ये दोन्ही एफ. असे 4ही ऑप्शन्स आपण कन्सिडर केलेत. तिसरा कॉलम आहे तो निगेशन पीचा. निगेशनचा अर्थ तुम्हाला कालच सांगितलं आहे. निगेशन म्हणजे उलटं. टी असेल तर एफ, एफ असेल तर टी. याप्रमाणे निगेशन पी आणि निगेशन क्यू तयार केले. नंतरचा कॉलम आहे पी इम्प्लाइज क्यू. परत पी इम्प्लाइज क्यू, सिंगल इम्प्लिकेशन, शॉर्टकट. टी इम्प्लाइज एफ इज ऑलवेज एफ अदरवाईज ट्रू. म्हणजे दुसरा जो रो आहे त्यामध्ये पी ट्रू आहे पण क्यू मात्र एफ आहे. त्यामुळे टी इम्प्लाइज एफ या रूलप्रमाणे इथे आन्सर एफ झालं आहे. बाकी प्रत्येक रोमध्ये टी इम्प्लाइज क्यूचा आन्सर ट्रूच आहे. नंतर पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन क्यू. आता अँड ऑपरेटर वापरला आपण 2 कॉलममध्ये. पी इम्प्लाइज क्यू हा एक कॉलम आणि निगेशन क्यू हा दुसरा कॉलम. या 2 कॉलमच्या मध्ये अँड ऑपरेटर वापरला. अँड ऑपरेटरचं शॉर्टकट आपल्याला माहिती आहे. दोन्हीही ट्रू असतील तरच आन्सर ट्रू असणार आहे. त्यामुळे या कॉलममध्ये सगळीकडे एफ आला आहे, फक्त शेवटच्या रोला टी आला आहे. आणि सगळ्यात शेवटी आन्सरचं कॉलम. परत इथे सिंगल इम्प्लिकेशन आहे. सिंगल इम्प्लिकेशन म्हणजे परत टी इम्प्लाइज एफचा आन्सर एफ अदरवाईज ट्रू. या रूलप्रमाणे शॉर्टकटप्रमाणे आन्सरचा कॉलम जो आहे या आन्सरच्या कॉलममध्ये सगळीकडे टी आला आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे जर का सगळ्या पॉसिबिलिटीजचा आन्सर ट्रू येत असेल, टी येत असेल तर त्या स्टेटमेंटच्या पॅटर्नला आपण टॉटोलॉजी म्हणतो. म्हणजेच आपल्या स्टेटमेंटचं आन्सर आलं टी म्हणून त्याला म्हटलं आपण टॉटोलॉजी. आता इथे मी नोट दिलेली आहे, ही नोट केअरफुली वाचा. टॉटोलॉजीचा अर्थ लक्षात आला आहे तुम्हाला की प्रत्येक वेगवेगळ्या ऑप्शन्समध्ये टी आणि एफचा ऑप्शन वापरून झाल्यानंतर त्या ट्रूथ टेबलमध्ये लास्ट कॉलममध्ये सगळीकडे जर का टी आला तर त्या स्टेटमेंटच्या पॅटर्नला आपण म्हणतो टॉटोलॉजी. हेच टीच्या ऐवजी सगळीकडे एफ आलं तर तो स्टेटमेंटचा पॅटर्न नसतो कॉन्ट्रॅडिक्शन. कॉन्ट्रॅडिक्शनचा मराठीत अर्थ आहे विरुद्ध. तुम्हाला खूप वेळा हा शब्द ऐकायला मिळाला असेल. टीचर्स लोक किंवा आपले घरचे वडीलधारी माणसं म्हणतात डोंट कॉन्ट्रॅडिक्ट मी. म्हणजे ते जे काय आपल्याला सांगत असतात त्यांना आपण विरोध करत असतो, ऑपोजिट कधी बोलत असतो, म्हणून ते म्हणतात डोंट कॉन्ट्रॅडिक्ट मी. इथे ट्रूच्या अपोजिट एफ म्हणून इथे त्या स्टेटमेंट पॅटर्नचं नाव दिलेलं आहे कॉन्ट्रॅडिक्शन. तर काही वेळा आन्सरच्या कॉलममध्ये काही ठिकाणी टी येतं तर काही ठिकाणी एफ, म्हणजे मिक्स. टी पण आहेत आणि एफमध्ये पण आहेत काही आन्सर्स. म्हणजे पूर्ण टी नाही आणि पूर्ण एफ नाही असं मधली अवस्था आहे, म्हणून याला नाव दिलेलं आहे कॉन्टिंजन्सी, अर्धवट अवस्था. आता हे तिन्ही जर का प्रकार व्यवस्थित वापरलेत तुम्ही तर तुम्हाला 12वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये या टाईपवरती एक तर इक्वेलन्स प्रूव्ह करायला येतं किंवा स्टेटमेंट पॅटर्न शोधायला येतो. 3 मार्काला अशा प्रकारचा एक काहीतरी क्वेश्चन्स दरवर्षी वापरतात तर तुम्हाला सहज सोडवता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. मी हे एक्झरसाईजमधलेच क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तुम्हीसुद्धा प्रत्येक एक्झरसाईजमधले प्रत्येक कॅटेगरीमधलं कमीत कमी एक सम हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा. काही जर का शंका आली, डाऊट आली तर लगेच मला व्हॉट्सअपवरती माझ्या नंबरवरती तो क्वेश्चन पाठवा. मी तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवरतीच त्याचं किंवा ग्रुपवरती आपल्या लगेच त्याचा आन्सर पाठवीन.
पण प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला ह्याच्यात एक्सपर्ट होऊ शकणार नाहीत, मार्क मिळू शकणार नाहीत. दिसायला सोपं आहे, समजायला सोपं आहे, पण हे जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष सॉल्व करत नाही तोपर्यंत बोर्डाच्या परीक्षेत हे सॉल्व करताना खूप अवघड होतं. मुलांचं कधी टीचं एफमध्ये रूपांतर होतं आणि एफचं टी केव्हा होतं हे त्यांनाच कळत नाही आणि हातात आलेले मार्क सगळे घालून बसतात. त्यामुळे शक्यतो आत्तापासूनच याची प्रॅक्टिस करा. दुसरी एक महत्त्वाची सूचना, बोर्डाच्या परीक्षेचे पेपर तपासताना आम्हाला खूप वेळा असं दिसतं की मुलं टीच्या ऐवजी एफ लिहायचं असेल तर तिथेच गिरवागिरवी करतात, खाडाखोड करतात. जर का तुम्हाला टीच्या जागी एफ लिहायचं असेल तर टीला पूर्ण क्रॉस करा आणि शेजारी एफ स्पष्ट अक्षरात लिहा किंवा एफचं टी लिहिताना तिथेच खाडाखोड करू नका, गिरवू नका. पूर्ण काठ मारा आणि शेजारी त्याचे करेक्ट व्हॅल्यू लिहून टाका. अशा प्रकारे आपण ट्रूथ टेबलचा वापर करून इक्विव्हॅलन्स किंवा स्टेटमेंट पॅटर्न कसा शोधायचा हे शिकलो आहेत. अशाच प्रकारे आपण ट्रूथ टेबलचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी लॉजिकच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. कसा करायचा ते सर्व आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत भरपूर अभ्यास करा, प्रॅक्टिस करा आणि चांगले मार्क मिळवण्याच्या दृष्टीने तयारीला लागा. धन्यवाद.